श्वास सावयाचा, देह लाजतो कैचा, स्पर्श होत पाखराचा, वाट चालता सख्याची होई नाद पैंजणांचा, प्रीत उंबऱ्या पलाड शोधते खुणा सुखाच्या, गुंजते बासरी अंतरी ओल्या प्रेमसरी, रास रंगात भिजते अनुक्षणते केशरी, राधा बावरी बावरी, राधा बावरी, राधा बावरी बावरी, राधा ही बावरी, राधा बावरी बावरी, राधा बावरी, राधा बावरी बावरी, राधा ही बावरी, राधा. राधा तू घरीच आहेस ना? हा, डॉक्टर प्रधान आहेत का तुझ्या बाजूला? त्यांना फोन दे बरं, मी बोलतो त्यांच्याशी. नको रडू बाळा. राधा प्लीज कम ऑन बेटा, cheer up. राधा बावरी, राधा. राधा, ए राधा, 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 राधा. गेली कुठे? हॅलो. हा, मनोरमा मी बोलते. हा मॅडम. हॉस्पिटलमध्ये काय इमर्जन्सी केस आली आहे का? नाही मॅम, राधा आली आहे का तिथे? नाही, राधा मॅडम तर नाही आल्यात. काय काम होतं का? नाही, इट्स ओके. हॅलो, बाकी सगळं ठीक आहे? हो हो. ओके, फाईन. मानस. राधा, काय झालं? अगं बोल ना, काय झालं? काय झालं राधा? राधा, अगं बोल ना राधा, तू अशी अचानक इतक्या रात्री? तू ठीक आहेस ना राधा? काही आणू तुझ्यासाठी?
काही घेशील का? कॉफी? करू काही गरम गरम पटकन? राधा अगं बोल ना, आज काय करतेस? बावरी बावरी राधा बावरी राधा बावरी बावरी राधाई बावरी राधा. तुमचा निर्णय पक्का आहे ना मिस्टर रजनीश? हो. नाही, ऍक्च्युली आमच्या बोर्डिंग स्कूलमध्ये ऍडमिशन पूर्वी आम्ही पालकांशी जरा मोकळेपणानेच बोलतो. काय होतं ना, बऱ्याचदा मुलं होमसिक होतात आणि पालकांनाही चैन पडत नाही. आणि बऱ्याचदा असं होतं की काही प्रॉब्लेम्स असतील, काही सिच्युएशन असतील, तर त्यामुळे बऱ्याचदा पालकांना आपल्या मुलांना बोर्डिंगमध्ये ठेवावं लागतं. सो आमचं एवढंच म्हणणं आहे की तुमचे काही प्रॉब्लेम्स असतील, काही सिच्युएशन्स असतील, तर ऍडमिशन पूर्वी ते आम्हाला प्रामाणिकपणे सगळ्या काही सांगा. थँक्यू मॅडम, थँक्यू. मला तुमच्याशी माझ्या या निर्णयाबद्दल बोलायचंच होतं. राधा माझी आणि आसावरीची मुलगी. दुर्दैवाने आसावरीचं आणि माझं लग्न नाही होऊ शकलं. गेली काही वर्ष राधा तिच्या आईसोबत गुजरातमध्ये एका लहानशा गावात राहत होती, पण आमचा संपर्क नव्हता. काही दिवसांपूर्वी मला राधाच्या आजोबांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की आसावरी ब्रेन ट्युमरनी गेली आणि त्यांची तब्येत काही ठीक नाहीये. मी लगेच भेटायला गेलो. राधाचे आजोबाई खूप आजारी होते आणि आसावरीच्या आणि माझ्या प्रेमाचं प्रतीक ही चिमुकली माझ्या समोर उभी होती. मी हिला घेऊन माझ्या घरी गेलो, पण माझ्या पत्नीला सरिताला हिचं आमच्या घरी राहणं मंजूर नव्हतं. मग माझ्या समोर काही पर्याय नव्हता. तुमच्या रमा सदन बोर्डिंग स्कूल बद्दल खूप ऐकलं होतं, त्यामुळे या विश्वासाने राधाला घेऊन आलो की हिचं मन इथे रमेल. आणि मुंबई आणि पाचगणी काही विशेष अंतर नाहीये, त्यामुळे मी अधूनमधून येतच राहणार आहे. मॅडम, हिला काही कमी पडू देऊ नका. आई ना पोरे बिचारी, आणि आमच्या चुकांची किंमत हिला भोगावी लागते. इतक्या लहान वयात ते सगळे आघात हिच्यावर होत आहेत. त्याच्यामुळे हिच्या मनात कुठेतरी एक रिजेक्शनची भावना निर्माण होते. फुल कोमैसलंय आमचं. जपा हिला. तुम्ही अजिबात काळजी करू नका मिस्टर रजनीश. पण तुम्ही हे सगळं या राधासमोर बोलायला नको होतं. नाही मॅडम, मला असं वाटतं की माझ्या राधानी खूप स्ट्रॉंग व्हावं. बेटा, मला माहिती आहे तुझं हे बघण्याचं वय आहे आणि तुला काय काय सहन करावं लागते. बेटा, मला माफ कर. बेटा, माझ्यावर रागवू नको तू. तुझे बाबा तुझ्यावर खूप प्रेम करतात आणि इथे बोर्डिंग मध्ये तुला जे हवं ते सगळं मिळेल. पण बाबा, मला आई हवी आहे. माझे आई आणि आजोबा दोघेही देवाघरी गेले. ते माझे होते. मग मी देवाघरी गेले तर ते मला भेटतील.
काय हे किती उशीर. फोन केला तर उचलत नाही. काळजी नाही का वाटणार माणसाला? ऐक ऐक आई रंजना, काय ग रंजना? सावकाश. काय काय झालं काय? काही नाही ग, पोटात जरा खुटखुटतंय. भेळ खाल्लीस ना संध्याकाळी? तीच बोलत असेल. तरी मी तुला सांगत अगं होते. पण सीमा, ईश, माझ्या बाळाला खावीशी वाटली ना. ते कळतंय ग मला. मीच करून दिली ना तुला. रस्त्यावरची खायला नको. सावकाश. हो. मग पण आता 7वा महिना लागला ग. त्यात मोठ्या वयातली प्रेग्नन्सी. काळजी नको का घ्यायला? अगं पण माझ्या येशूच्या बाळाला खावीशी वाटली म्हणून मी खाल्ली. अगं एखादी प्लेट खायची ना. नाही तुझं खाणं नाही काढत आहे. अगं पण आता तुलाच त्रास होतोय ना. थांब, मी जरा केदारला विचारते एखादी गोळी वगैरे काही देतोय का. नाही नको, का? त्याची काही गरज नाहीये. का ग? मी आत्ताच फ्रीज मधून कोल्ड्रिंकची अख्खी बाटली प्यायलीये, वाटेल बरं. अगं रंजना. अगं पण माझ्या बाळाला हवी होती ना कोल्ड्रिंक, म्हणून प्यायली. खरं म्हणजे ना, तेव्हा ना तुमचं बाळ खेळायला हवं होतं या अंगणात. पण आमचा दादा ना मनावर घेतच नाही इथे येऊन राहायचं. एखादा महिना आला की झालं. अरे तू पण कशी काय ग जाऊन देतेस त्याला? आम्हाला इतकं बोलतेस, त्याला धर की धारेवर. मी कोण धारेवर धरणारी? शेवटी मीच बाहेरची ठरते तुमच्या सगळ्यांमध्ये. तुमचं इतकं सगळं करूनही तुम्हीच धरा ना त्याला धारेवर. भावंड आहात ना तुम्ही सख्खी. छे बाई, दादांचं ऐकत नाही तू, तिथे आमचं काय ऐकणार? पण सीमा, तू पण किती हट्टीपणा करतेस ग. तो इथे येत नाही तर तू जा त्याच्या बरोबर. तुम्ही एकमेकांशिवाय कसे काय राहू शकता ना, कोण जाणे बाई. मला तर माझ्या येशूशिवाय एक मिनिट सुद्धा चैन पडत नाही. तुमच्यासारखी प्रेमाची जाहिरात करणं आम्हाला नाही जमणार. तुमचं म्हणजे काय वेगळंच आहे. कठीणच आहे सगळं. आमचं काही कठीण नाहीये, तुमचंच कठीण आहे. तू झोपली का नाहीस अजून? अगं सौरभ कुठे आलाय घरी अजून? सारखी काळजी वाटत राहते मला त्याची. हे तुझं जरा आतीच होतंय ना सीमा. अगं सौरभ ते लहान आहे का? आणि मित्राच्याच लग्नाला गेलाय ना, उशीर हा होणारच. त्यात काळजी काय वाटायची आहे? नाही ग, तो येईपर्यंत सारखी काळजी वाटत राहते. आले साहेब, घ्या. काय सौरभ, काय हे? हा, कुठे होतास इतका वेळ? इतका उशीर? 2:30 वाजले माहितीये का तुला? आणि ते शूज काढ आधी. अरे का तुला रोज काय सांगावं लागतं शूज काढ म्हणून घरी आल्या आल्या? हा, ते शूज असे रस्त्यावर कुठे कुठे फिरून आलेले असतात. अरे यार बास ना, काढतो शूज. चेंज द टॉपिक यार. यार काय आणि चेंज द टॉपिक काय म्हणतोयस? सांगितल्यापेक्षा 1.5 तास उशीर झालाय तुला सौरभ. राधा 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 की वजह से इतनी देर हो गई सीमा. अरे गाढवा, लाज नाही वाटत तुला? लाज नाही वाटत? आय स्वेअर, खरंच सॉलिड मुलगी आहे यार. बोलतोय बघ कसा आगाऊपणे, जसं काही स्वतःसाठीच मुलगी बघून आलाय. मुलगी बघतोय तो, काय मुलगी बघेल? कशाचं नाही ठिकाणा. सौरभ, प्रेमाविमात पडायचं नाही, सांगून ठेवते. ठीक आहे. आणि हो, तुझ्या लग्नाची वेळ आली ना की मी माझ्या पसंतीची मुलगी बघणार आणि तू तिच्याशीच लग्न करायचं. हो, तिच्याशीच लग्न करायचं म्हणे. वाट बघ, तो केदार बसलाय तसाच बिन लग्नाचा, ही नको ती नको करत. तो एक गरीब आहे बिचारा, पण हा सौरभ नाही ऐकायचा. तो बघ माझ्यासारखाच तुझ्या हातावर तुरी देईल. डोकं दुखतंय खूप. खूप नाचलो तिकडे, सॉलिड म्युझिक होतं ना, थांबलोच नाही. जाम डोकं दुखतंय. आलं माझ्या लक्षात. या, डोकं चेपून देते. अयगो, कुकुल बाळच की अगदी. सौर्या, आता काही लहान आहेस का तू? माझं बाळच आहे ते. इनफॅक्ट आपल्या घरातली सगळीच बाळ आहेत. मी ना सीमा वहिनी, त्या राधाच्या घरच्यांशी बोलून घेतो. केदारचा मॅटर आपण फिक्सच करून टाकू. अरे अगं कसं आहे ना, स्पेशली तुला ती मुलगी खूप आवडेल. आणि तुला आणि केदारला आवडायला पाहिजे ना. मला आवडून काय उपयोग, म्हणून तर मी फोटो पाठवला होता. करेक्ट. केदारशी बोलून घेतो. त्याला आवडलीच असणार, पण विचारतो एकदा. आलोच. बघितलंस? अरे सौरभ,
काय हा मुलगा ना, किती वेळा सांगायचं त्याचे शूज पण मीच उचलायचे. काय बोलून उपयोगच ए नाही. सौरभ, तू कोल्ड्रिंक पिणार आहेस का? माझ्या येशूच्या बाळाला पण हवंय. मी सीमा वहिनी, मी कठीण पण. आहे ग बाई, कठीण आहे. अगं सीमा वहिनी, अगं, अरे मला उचला. सौरभ, दादा, घालवण ना माझं येशू. येशू, टंग टाडंग टंग टंग टाडंग टंग टंग टाडंग टंग 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 टाडंग टंग 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 टंग. काय कशी वाटली? चांगला लागतो काय? अरे तुला सांगू, तिला मी पहिल्यांदा पाहिलं ना, तेव्हाच मला कळलं होतं आपल्या केदारसाठी परफेक्ट आहे. सौरभ, पण तिचं अजून लग्न कसं नाही रे झालं? म्हणजे आय मीन, दिसायला इतकी सुंदर असूनही. तुझ्यासारखाच असणार काहीतरी. तू नाही का एवढा हँडसम आहेस, डॉक्टर आहेस, तरी तू कुठे लग्न केलेस? एव्हा ना तुला एक छान गोलमटोल पोरगा पाहिजे होता. सीमा वहिनीने 50 मुली रिजेक्ट केल्या, तूही केल्यास, आणि आता वर म्हणायला लागलास की मला लग्नच करायचं नाही. हो की नाही? त्याआधी आई गेल्यावर सोड ना सगळं. कशाला त्याची आठवण करायची आता? आपल्या सगळ्यांसाठीच खूप वाईट आणि डिप्रेसिंग काळ होता तो. पण आता ही राधा आहे ना, ही तुझं आयुष्य खूप ब्राईट आणि हॅपी करून टाकणार. आय प्रॉमिस. टॉंग टाडॉंग टॉंग 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 टॉंग. सौरभ, सौरभ. हॅलो राधा. मॅम, मी मानस बोलतोय. मानस? अरे राधा कुठे आहे? मॅम, राधा माझ्या घरी आहे. कशी आहे ती? आता बरी आहे. झोप लागली तिला. अरे त्या जोशींच्या मुलाच्या लग्नाला घेऊन गेले होते मी तिला. तुला काही जमलं नाही, मी जरा जबरदस्तीनेच तिला नेलं होतं. मला वाटलं होतं यावेळी काही नाही होणार, पण 9 वाजल्यानंतर घरी जाते म्हणायला लागली, आणि मग ऍज युजल काही ऐकलंच नाही रे, निघूनच गेली ती. पण बाकी काय बरी आहे ना ती? हॅलो मानस. मानस, आर यू ऑल राईट? म्हणजे जरा टेन्स वाटतोयस. राईट मॅम. आपण उद्या बोलूया का? हो हो, नो प्रॉब्लेम, नो इश्यूज. टेक केअर. गुड नाईट.